हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण उपवासाचा शिरा ही रेसिपी बघणार आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, थोडी सरप्रायझिंग पण आहे, पण टेस्टी आहे. आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा किसलेला, नंतर केशराचं दूध, तूप, साखर, इलायची पावडर किंवा वेलदोडा पावडर, खवा आणि ड्रायफ्रूट्स. तर सगळ्यात पहिले आपण एक कढई घ्यायची आहे स्टीलची आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे. तर तूप विरघळलं की त्याच्यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही रताळं किंवा जे स्वीट पोटॅटो आहे ते पण यूज करू शकता, पण त्याची टेस्ट थोडी वेगळी येते. ह्याची जो आपला रेग्युलर बटाटा असतो त्याची टेस्ट थोडी वेगळी येते. बटाटा चांगला तुपामध्ये परतून काढायचा. तो थोडा हलका पण होतो आणि थोडं तूप पण सुटायला लागतं. त्याचं टेक्स्चर पण थोडं बदलतं. एक 5 ते 7 मिनटं तो बटाटा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा. बटाटा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये आपण खवा टाकायचा. जेवढा आपण बटाटा घेतला आहे त्याचा अर्धाच 50% खवा टाकायचा. तुम्हाला हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता आणि मिल्क पावडर टाकली तर मग साखर स्किप करायची किंवा थोडीशी टाकायची. तर आता आपण खवा आणि बटाटा हे छान एकजीव केलेलं आहे आणि परतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण केशराचं दूध टाकलं आहे. केशराचं दूध टाकल्यामुळे त्याचा रंग एकदम सुंदर आलेला आहे. आता हे सगळं एकत्र घोटून घ्यायचं आणि एकजीव करायचं. बटाट्याच्या अजिबात गुठळ्या राहायला नाही पाहिजे, त्या सगळ्या दुधामध्ये एकजीव व्हायला पाहिजे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ते परततो आहे. हे सगळं बारीक गॅसवर करायचं. मोठ्या गॅसवर केलं आणि जर का तुमची कढई पण स्टीलची किंवा पातळ असेल तर ते लागू शकतं, खालून करपू शकतं. नाहीतर तुम्ही ॲल्युमिनियमची कढई घ्या, नाहीतर नॉनस्टिकची घेऊ शकता. नाहीतर मग स्टीलची कढई घेतली तर एकदम बारीक गॅसवर करायचं. आपण त्याच्यामध्ये साखर टाकली आहे अर्धी वाटी आणि साखर विरघळल्यामुळे आता त्याची कन्सिस्टन्सी परत पातळ झाली होती. आता वेलदोडाची पावडर टाकली होती. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं त्याला एक असं उकळल्यासारखं झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याच्या कसे त्याला खालून बुडबुडे येतात आहेत. सो आता सगळं रेडी आहे. आपण त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकले आहे आणि उपवासाचा बटाट्याचा शिरा रेडी आहे. ही युनिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये ॲड करा तुम्हाला आवडली का.